नमस्कार. कधी असं होतं का की दोन गोष्टी मिळवायला गेलो आणि हातातलं दोन्ही गेलं? म्हणजे ना घरका ना घाटका, अशीच एक अवस्था. आज आपण एक अशीच जुनी पण फार मोलाची गोष्ट ऐकणार आहोत. ही गोष्ट सांगते की अतिहव्यास आपल्याला कुठे नेऊन ठेवू शकतो. ह्या कथेची सुरुवातच होते एका विचित्र आणि तितक्याच शक्तिशाली रूपकाने. विचार करा, एक मशाल जी दोन्ही बाजूंनी जळालेली आहे आणि मध्यभागी शेणाने माखलेली. म्हणजे ना ती प्रकाशासाठी वापरता येते ना इंधनासाठी. ती पूर्णपणे निरुपयोगी झाली आहे. हे रूपक अशा व्यक्तीसाठी वापरलं आहे जो एकाच वेळी दोन ठिकाणी अपयशी ठरतो. चला तर मग थेट कथेच्या सुरुवातीला जाऊया. ठिकाण आहे सत्य सभागृह, जिथे काही भिक्षू एकत्र जमले आहेत आणि त्यांची चर्चा सुरू आहे देवदत्त नावाच्या एका व्यक्तीबद्दल, त्याच्या विचित्र अपयशाबद्दल. पण नक्की काय चुकलं होतं या देवदत्ताचं? तर देवदत्ताची अडचण नेमकी होती तरी काय? बघा, त्याने जगाचा त्याग केला म्हणजे सांसारिक सुख सोडून दिली. पण तो साधुत्वाच्या मार्गावरही पूर्णपणे यशस्वी झाला नाही. म्हणजे काय, तर त्याला ना इकडे संसाराचा आनंद मिळाला ना तिकडे आध्यात्मिक शांती. दोन्हीकडून तो रिकामाच राहिला. आणि हीच ती दुहेरी अडचण होती. हेच तर समजावून सांगायचं होतं गुरूंना. म्हणून मग त्यांनी एक जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. तर मग चला, आपणही ऐकूया गुरूंनी सांगितलेली ती गोष्ट. ही गोष्ट आहे बनारस शहरातल्या एका साध्या कोळ्याची. त्याच्या एका लालची विचारामुळे त्याचं आयुष्य कसं बदलून गेलं ते पाहूया. का होतं असं की एके दिवशी नदीत मासेमारी करताना या कोळ्याच्या गळाला काहीतरी जबरदस्त जड लागतं. त्याच्या मनात लगेच विचार येतो, नक्कीच कोणीतरी भला मोठा मासा गळाला लागलाय. तो इतका मोठा असेल की आपण श्रीमंत होऊ. पण खरं तर तो मासा नसतोच, तो असतो एक साधा ओंडका. पण हव्यासाने आंधळा झालेला तो कोळी ते बक्षीस पूर्णपणे स्वतःकडे ठेवण्यासाठी एक विचित्र योजना आखायला लागतो. त्याचा प्लॅन ऐका जरा. तू आपल्या मुलाला पटकन घरी पाठवतो आणि बायकोला निरोप देतो की तू ताबडतोब शेजाऱ्यांशी खोटं खोटं भांडण सुरू कर. कशासाठी? तर सगळ्यांचं लक्ष त्या भांडणाकडे जाईल आणि मग आपल्याला हा मोठा मासा कुणालाच वाटावा लागणार नाही. सगळ्याचा सगळा आपला. किती हुशार, पण तितकाच लालची विचार, नाही का? पण म्हणतात ना, अतिघाई संकटातने. इथे तर नियतीने असा काय खेळ खेळला, ते बक्षीस मिळवण्याच्या नादात तो कोळी पाण्यात उडी तर मारतो, पण थेट त्या ओंडक्यावरच आदळतो. आणि इतक्या जोरात की त्याचे दोन्ही डोळेच जातात. आणि संकटं एकटी येत नाहीत. हे कमी होतं की काय म्हणून किनाऱ्यावर ठेवलेले त्याचे कपडे सुद्धा एक चोर लंपास करतो. विचार करा काय अवस्था झाली असेल त्याची. आता एकीकडे नदीकिनारी नवरा अशा भयंकर संकटात सापडलाय आणि दुसरीकडे गावात काय चाललंय? नवऱ्यासोबत काय घडलंय यापासून पूर्णपणे अनभिज्ञ असलेली त्याची बायको आपला प्लॅन सुरू करते. एक विचित्र आणि खोटं भांडण. अहो, तिची भांडणाची तयारी म्हणजे एक तमाशाच होता. एका कानाच्या मागे ताडाचं पान, एका डोळ्याला काजळ लावलेलं आणि कडेवर चक्क एका कुत्र्याला घेऊन ती शेजाऱ्यांवर ओरडायला लागली, त्यांच्यावर खोटे आरोप करू लागली. पण तिची ही विचित्र युक्ती पूर्णपणे फसली. लोकांनी तिलाच पकडलं. तर बघा, एकाच वेळी दोन ठिकाणी अपयशाचं नाट्य सुरू होतं. नवरा नदीकिनारी वेदनेने विव्हळत होता आणि बायको गावात मार खात होती. दोघांचेही प्लॅन फसले होते आणि हे सगळं एक वृक्षदेवता शांतपणे पाहत होती. मग काय झालं? नवऱ्याला मासा तर मिळालाच नाही, उलट तो आंधळा झाला आणि लुटला गेला. आणि बायकोचं काय? तिचं भांडण तर झालंच नाही, उलट तिलाच दंड भरून मार खावा लागला. दोघांनीही जे मिळवायचं ठरवलं होतं त्याच्या अगदी उलट गमावलं. दोघांचेही कष्ट पूर्णपणे वाया गेले. हे सगळं पाहणाऱ्या त्या वृक्षदेवतेने या संपूर्ण घटनेचं सार अगदी अचूक शब्दात मांडलं. तिचे हे शब्दच या बोधक कथेचा आत्मा आहेत, जे सांगतात की कसं दोघांच्याही नशिबी एक दुहेरी अपयश आणि दुहेरी दुःख आलं. चला तर मग या बोधकथेतून आपण पुन्हा सत्य सभागृहात परत येऊया, कारण आता गुरु या कथेचा खरा अर्थ उलगडणार होते आणि तो अर्थ थेट देवदत्तशी जोडलेला होता. कथा सांगून झाल्यावर गुरूंनी एक खूप साधा पण तितकाच महत्वाचा प्रश्न विचारला. ते म्हणाले, तर मग त्या गोष्टीतली ती दुर्दैवी माणसं कोण होती? या एका प्रश्नाने त्या जुन्या कथेला थेट वर्तमानाशी जोडून टाकलं. आणि इथेच कथेला खरी कलाटणी मिळाली. गुरूंनी सांगितलं की त्या कथेतला तो लालची कोळी दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द देवदत्त होता.
आणि ती सर्व काही पाहणारी वृक्षदेवता म्हणजे स्वतः गुरु होते. यावरून हे स्पष्ट झालं की देवदत्तचं आजचं अपयश हे काही नवीन नाही, तर त्याच्या मागच्या जन्मातल्या चुकांचीच पुनरावृत्ती आहे. आता त्या जळलेल्या मशालीचा अर्थ अगदी स्पष्ट झाला, नाही का? जसं त्या कोळ्याने मासा आणि दृष्टी दोन्ही गमावलं, अगदी त्याचप्रमाणे देवदत्ताने सांसारिक सुख आणि आध्यात्मिक शांती दोन्ही गमावलं. तो त्या जळलेल्या, शेणाने माखलेल्या मशालीसारखा झाला होता, जो ना इकडे उपयोगी ना तिकडे. आणि जाता जाता एक महत्वाचा विचार. ही प्राचीन कथा फक्त देवदत्तसाठी नाही, तर ती आजही तितकीच लागू पडते. ही कथा आपल्याला विचार करायला लावते की आपल्या आयुष्यात असं कोणतं बक्षीस आहे, ज्याच्या हव्यासापोटी आपण दोन्ही बाजूनी आपलं सर्वस्व गमावण्याचा धोका पत्करत आहोत. याचा विचार नक्की करा.